हे सर्व प्रकारचे जुने रेशन कार्ड आता बंद होणार आहेत. केसरी, पिवळं किंवा पांढरं जे काही रेशन कार्ड असतील ते आता बंद होणार आहेत. याचा जो काही नवीन जी-आर आहे त्या संदर्भातला आलेला आहे. आता नवीन जी-आरनुसार तुम्हाला अशा पद्धतीचं स्मार्ट रेशन कार्ड मिळणार आहे. या स्मार्ट रेशन कार्डवरती तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, तुमचं रेशन कार्ड नंबर आणि पाठीमागे सर्वांचे नावे दिसणार आहेत. हे स्मार्ट रेशन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमधून फक्त 1 मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता. हे स्मार्ट रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअरवरती मेरा रेशन असं सर्च करा. मेरा रेशन असं सर्च केल्यानंतर हे ॲप्लिकेशन तुमच्या समोर येईल. याला आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हे गव्हर्नमेंट ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून याला ओपन करा आणि परमिशन जे आहे ते अलाउ करा. त्यानंतर तुम्हाला इथे इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करून नेक्स्ट करा आणि त्यानंतर खाली गेट स्टार्टेड वरती क्लिक करून इथे आपल्याला बेनिफिशियरी युजर सिलेक्ट करून आपला आधार नंबर टाकायचा आहे. घरातील कोणत्याही व्यक्तीचा आधार इथे टाकायचा. त्यानंतर कॅप्चा टाका आणि लॉग इन विथ OTP वरती क्लिक करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन असणं गरजेचं आहे. तरच तुमचा इथे OTP जाणार आहे. ऑनलाईन नसेल तर तुमचं रेशन कार्ड तुम्हाला ऑनलाईन करून घ्यावं लागेल. इथे पहा OTP व्हेरीफाय झालेला आहे. हे स्किप बटनावरती क्लिक करा. वरती तुम्हाला रेशन कार्ड इथे दिसेल. हे रेशन कार्डच्या कोपऱ्यामध्ये एक डाउनलोडचं बटन तुम्हाला दिसेल. या डाउनलोड बटनावरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर इथे डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक केलं की तुमचं रेशन कार्ड इथे PDF स्वरूपामध्ये डाउनलोड होईल. यामध्ये तुमची सगळी माहिती आणि तुमच्या घरातल्यांची माहिती इथे दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही 1 मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता. महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. शेअर करा. धन्यवाद.